की परमेश्वराने एक सुंदर समय मला दिला की मी तुमच्यामध्ये यावं आणि देवाची आराधना करावी, देवाची स्तुती करावी. प्रथम मी प्रभूला धन्यवाद देतो की परमेश्वराने मला इथपर्यंत आणलं. त्यानंतर मी धन्यवाद देतो बाळासाहेबांना, विभूती बाळासाहेबांना की त्यांनी देखील मला ही संधी दिली की ह्या चर्चमध्ये येऊन ज्याला एक इतिहास आहे चालला देवाच्या वचनाची सेवा मी करू शकलो. मी प्रभूला धन्यवाद देतो, बाळासाहेबांना धन्यवाद देतो आणि विशेष युवराज साहेबांना धन्यवाद देतो की शिरूरमध्ये ऍक्च्युली येण्यासाठी आणि देवाचं वचन घेऊन येण्यासाठी त्यांनी मला संधी दिली. आणि ह्या सगळ्या गोष्टी करणारा देव आहे. याच्यामध्ये परमेश्वराच्या योजनेशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो कारण देवाची इच्छा आहे या दिवसामध्ये परमेश्वराची वाणी आपल्या प्रत्येकापर्यंत यावी. आणि म्हणून कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याशी बोलत. बोलणारे बदलतील, बोलणारे मनुष्य बदलतील, पण लक्षात घ्या खरं पाहायला गेलं तर एकच बोलणारा जो वेगवेगळ्या लोकांद्वारे बोलतोय, अनेक सेवकांद्वारे बोलतोय, पण आवाज एकाचाच आहे, वाणी एकाचीच आहे. आणि विश्वास ठेवा आज तोच परमेश्वर आपल्या सर्वांशी बोलेल. विश्वास आहे सर्वांचा? ठीक आहे. एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण आजच्या वचनाकडे जाऊ. आपण डोळे झाकून प्रार्थना करू. धन्यवाद प्रभूजी, सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देव, तुला धन्यवाद देतो या सुंदर समयाबद्दल. हा समय तुझ्याकडून आहे देवा. आम्ही तुझी वाणी ऐकावी, आम्ही तुझा आवाज ऐकावा. कोणा मनुष्याने आज आमच्याशी बोलू नये देवा, पण मी प्रार्थना करतो आज तुझी वाणी आम्ही ऐकावी असं होते. जसं शमूएल तुला म्हणाला बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. आज तुझा दास या नात्याने मी तुला तेच म्हणतो प्रभू, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. तुझी वाणी आमच्या कानी पडू दे परमेश्वर. ही सगळी लोक जिथं बसलेली आहेत ती मला ऐकण्यासाठी नाही, ती तुला ऐकण्यासाठी बसली. मी स्वतः देखील तुझी वाणी ऐकू इच्छितो परमेश्वर. तू बोल, आम्ही ऐकत आहोत. आज येणारं वचन आम्हाला प्रत्येकासाठी आशीर्वादित करणे का. येशू तुझा शब्द आमच्या कानी पडू दे, कारण तुझाच तो सामर्थ्य शब्द आहे ज्याच्याद्वारे लाजर पुनरुत्थित झाला. तू लाजराला म्हणाला लाजरा बाहेर ये. लाजराने तुझा आवाज ऐकला, मृत्यूने तुझा आवाज ऐकला आणि मृत्यू पराजित झाले आणि लाजर जिवंत झाला. तुझीच वाणी आहे जी आम्हाला जिवंत करू शकते देवा. आज तू बोल, आम्ही ऐकत आहोत. माझा ताबा तू घे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. पवित्र आत्म्यावर सर्वांना नियंत्रित कर. मी घटावं, तूच वाढावा आणि तूच दिसावा आणि तुलाच महिमा मिळावी असेल. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. आपल्याला माहिती आहे की हा पुनरुत्थानाचा रविवार आहे. जसं आपण गुड फ्रायडे साजरा केला आणि येशू ख्रिस्ताचे 7 वाक्य आपण ऐकले आणि आजचा दिवस ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला हा तो दिवस आहे. आपण एक शास्त्रभाग काढू. योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय. योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय. आणि सुरुवातीला आपण 1 आणि 2 वचन वाचून घेऊ. पहिली 2 वचन आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. जर कोणाकडे मराठी बायबल असेल तर वाचण्यासाठी मदत करा. योहान 20 वचन 1 आणि 2. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरियम मग्दलिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धूळ काढली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व त्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य याच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं आठवड्याच्या 3ऱ्या दिवशी मग्दलिया मरिया ही कबरेच्या जवळ आली. आता मला एक सांगा, आठवड्याच्या 3ऱ्या दिवशी मरियाची कबरेवर गेली, ती कोणत्या येशूला भेटायला गेली होती? मेलेल्या का जिवंत झालेल्या?
हा बरोबर. कोणाला? मेलेल्या येशूला. तिची इच्छाच नव्हती जिवंत येशूला भेटण्याची. तिला माहितीच नव्हतं तो जिवंत झालेला आहे. तिचा विश्वासच नव्हता की तो मरणातून उठलेला आहे. येशू ख्रिस्ताने 3दा सांगितलं होतं मरणाच्या पूर्वी काय, की मनुष्याच्या पुत्राला मारलं जाईल, तो कबरेत 3 दिवस राहील आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. हे येशू ख्रिस्ताने 3दा सांगितलेलं होतं शिष्यांना, विश्वासणाऱ्यांना. पण तुम्हाला माहितीये तरी सुद्धा येशू मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी मरिया जी आहे ना, ती कबरेवर जी गेली ना, ती जिवंत येशूला पाहण्यासाठी नाही गेली, तो पुनरुत्थित झालेला आहे का हे बघण्यासाठी नाही गेली. तर मरिया त्या मेलेल्या येशूचं प्रेत बघण्यासाठी गेली होती. बायबल असं म्हणतं शब्दात दिवशी ते स्वस्थ राहिले आणि त्यांनी सगळे मसाले घेतले, धूप, सर्व द्रव्य घेतले आणि येशूच्या शरीराला ते मसाले लावण्यासाठी ते कुठे गेले होते? कबरेवर. मला कुठे गेले होते? अपेक्षा नव्हती की येशू जिवंत झालेला आहे. त्यांना विश्वास नव्हता की येशू पुनरुत्थित झालेला आहे. ती बघू इच्छित होती मेलेल्या येशूला, ज्याला 3 दिवसापूर्वी तिने मरताना पाहिलं, ज्याला 3 दिवसापूर्वी तिने कबरेत ठेवताना पाहिलं. ही तीच मरिया आहे जिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं ती कबर कोणती आहे. जर तुम्ही वचनामध्ये वाचलं तर तुम्हाला दिसून येईल की मरिया तोपर्यंत तिथं होती जोपर्यंत येशूचं शरीर त्या ठिकाणी कबरेमध्ये नाही ठेवलं गेलं. तिला माहिती होती एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, तिला माहिती होतं येशूला कोणत्या कबरेत ठेवलेलं आहे. आणि म्हणून मरिया त्या प्रेताला बघण्यासाठी गेलेली होती, त्या मेलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी शोधत होती. आणि म्हणून जेव्हा तिने आतमध्ये जाऊन पाहिलं ना तर कबर रिकामी दिसली. आता रिकामी दिसल्यानंतर तिच्या मनात आलं का येशू उठलाय असं आलं का? तरी सुद्धा तिला काय वाटलं, यांनी त्याचं प्रेत काढून कुठेतरी ठेवलंय. ती पेत्राकडे गेली, शिष्यांकडे गेली, काय सांगते, त्यांनी प्रभूला कुठेतरी ठेवलंय. याचा अर्थ अजून तरी तिला वाटत नाही कबर रिकामी पाहून सुद्धा की येशू उठला आहे, येशू जिवंत झालाय, येशू पुनरुत्थित झाला याचा विश्वास तिला नाही लक्षात घ्या. तरी ती येशूला, त्याच मेलेल्या येशूला शोधते आणि पेत्राला म्हणते त्यांनी प्रभूला कुठं ठेवलं हे आम्हाला माहिती नाही. आता एक वचन वाचू आपण, योहान 20 आणि वचन 11 पासून वाचा बरं. पुढे 11 पासून पुढे. तिकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने वरून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत, एक पुरुषाजवळ व एक पांढऱ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. स्वर्गदूतांना पाहून पण तिला काहीच फरक नाही पडलं की स्वर्गदूत उशाला पायथ्याला बसलेले. त्या स्वर्गदूताला पैकी कोणत्या येशूविषयी विचारते? मेलेल्या. तुला कोणत्या येशूविषयी विचारते? मेलेल्या. तिला फरकच नाही पडत आहे की स्वर्गदूत तिथं बसलेले, पण त्या स्वर्गदूतांकडे पाहून पण रडत म्हणते त्यांनी माझ्या प्रभूला कुठे ठेवले मला माहिती नाही. नीट लक्ष द्या. पुढे बघू आपण, नेमकं आपलं आलोचना अजून सुरू झालेलं नाही, मी फक्त तुमची तयारी करतो की आपल्याला कळलं पाहिजे. पुढे वाचा बाळक साहेब प्लीज. असे बोलून ती पाठमोरी फिरली, तो तिला येशू उभा असलेला. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे आहे की पाठमोरी फिरली देवदूतांपासून आणि बायबल असं म्हणतं तिला स्वतः येशू उभा असलेला दिसला. कोण दिसला? कोण उभा असलेला दिसला? येशू तिला स्वतः तिच्या समोर उभा असलेला दिसला. पुढे वाचा. परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले. प्लीज बसा. ओ येशू, बस 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 एवढंच. परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले. येशू कोणासमोर उभा आहे? पुनरुत्थित येशू कोणासमोर उभा आहे? मरिया समोर. तरी तिने ओळखले नाही, कारण ती कोणत्या येशूला शोधत. नीट लक्ष द्या. येशूला ओळखता येणं गरजेचं आहे. येशूची ओळख मला होणं गरजेचं आहे. काय फरक पडला? 3.5 वर्ष येशू सोबत राहिलेले होते ना हे शिष्य. काय फरक पडला? 3.5 वर्ष येशूची वचन ऐकलेले होते ना. काय फरक पडला? अनेक चिन्ह चमत्कार यांनी पाहिलेले होते ना. तुम्हाला माहिती, ना मरिया ओळखू शकली, ना पेत्र ओळखू शकला, ना 12 प्रेषित ओळखू शकले. अमाऊस गावाच्या वाटेवर 2 जण चाललेले होते, येशू त्यांच्या सोबत चालायला लागला तरी ते येशूला ओळखू शकले नाही. अनेक ठिकाणी येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं प्रेषितांना, शिष्यांना, मरियेला, बायांना, पण तुम्हाला माहिती येशूला ते ओळखू शकले नाही. कारण यांच्या मनामध्ये कोणता येशू होता? जो 3 दिवसापूर्वी मेलेला आहे. ते त्या येशूला मनात घेऊन फिरत आहेत.
ते त्या येशूला मनात घेऊन फिरतायत जे त्यांच्या मनामध्ये आहे. त्यांच्या मनामध्ये जी आकृती आहे ना त्या येशूला. मी बऱ्याचदा म्हणतो, नीट लक्ष द्या, बऱ्याचदा आहे ना येशू ख्रिस्त घ्यायला येणारे किती जणांचा विश्वास आहे? किती जणांचा विश्वास आहे ना? हा, आता मी तुम्हाला सांगतोय, जेव्हा येशू खरंच घ्यायला येईल ना अनेक लोक ओळखणार नाही त्याला की हा खरंच येशू आहे. कारण माहिती त्याचं तुम्हाला काय? आपण फोटोतल्या येशूला ओळखतो की हा येशू आहे, ज्याचे केस लांब असले पाहिजे, ज्याचा चेहरा असाच असला पाहिजे. कळते का मी काय सांगतोय? आपण जे फोटो घरात लावून ठेवलेले आहेत ना, आपल्या मनामध्ये येशूची इमेज ती आहे. जर वेगळा येशू आपल्या समोर येऊन गेला ना खरा, तर कदाचित आपण त्याला म्हणू तू खोटा आहे, कारण आमच्या घरात वेगळा फोटो लावलाय, तुझा खोटा आहे, तू खोटा आहे. लक्षात घ्या, येशूला तुम्ही पाहिलेलं नाहीये. येशूला कसं ओळखू शकाल? मरियाने ओळखू शकली हो. 3.5 वर्ष त्याच्या सोबत राहून मरिया म्हणती ती ओळखतच नाहीये त्याला. येशू समोर तिच्या उभा आहे तरी ती त्याला ओळखत नाही. नीट लक्ष द्या. पुढे वाचा, पुढचं वचन वाचा, त्याच्यात काय नाही बघा. येशूने तिला म्हटले बाई का रडतेस? बाई का रडतेस? कोणाचा शोध करते? येशूने तिला म्हटलं का मी येशू आहे असं? येशूने म्हटलं मी येशू आहे नाही. येशू काय म्हणतो? कोणाला शोधतेस? तुझा शोध कोणाचा आहे? काय म्हटली ती? कोणाचा शोध करते? तो माळी आहे असे समजून त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असते तर त्याला कोठे ठेवले? येशूला पण विचारते. मी त्या मेलेल्या येशूला शोधते. कोणाला विचारते ती? येशूला. नाही सापडत येशू. येशूने तिला काय म्हटलं? तू कोणाचा शोध करतेस? आज तुम्हाला देव हाच प्रश्न विचारतोय की तुम्ही कोणाला शोधताय आणि येशूला कुठे शोधताय? चुकीच्या ठिकाणी शोधांना येशू सापडणार नाही. तुमच्या मनात चुकीचे विचार घेऊन येशूला शोधांना येशू सापडणार नाही. तुम्हाला माहितीये, बऱ्याचदा लोकांना असं वाटतं मोठ्या स्टेजवर येशू असतो. कुठं असतो? मोठ्या स्टेजवर, जे मोठे मोठे अभिषिक्त दास असतात ना, तिथं कोण सापडेल आपल्याला? येशू आपल्या समोर उभा आहे, मी तुम्हाला सांगतो, आणि आपण शोधतोय त्याला मोठ्या स्टेजवर. येशू आपल्या समोर उभा आहे आणि आपण त्याला चर्चमध्ये शोधतोय. येशू आपल्या समोर उभा आहे, आपण त्याला इकडं तिकडं शोधतोय. अहो, येशू तुमच्या समोर उभा आहे. लक्षात घ्या, देवाकडे मागा की आमचे आत्मिक डोळे उघड की येशू आपला दिसावा. हालेलुया. आज अनेक लोकांना वाटतं की मोठ्या मोठ्या सभेमध्ये मला येशू सापडेल. नाही सापडत. मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या, कान देऊ नाही. जक्कई नावाचा व्यक्ती येशूला शोधायला गेला. कोण? जक्कई. आपल्याकडे वेळ नाही तेवढा की आपण वाचू, पण लक्ष द्या. लुक्रू शुभवर्तमान 19व्या अध्यायात पूर्ण लिहिलेलं आहे. नीट लक्ष द्या. जक्कई जेव्हा यरीहो मध्ये येशू येतोय हे त्याला कळलं आणि जक्कई येशूला शोधायला गेला ना, बायबल असं म्हणतं की जक्कई बुटका होता, गेला गर्दीमध्ये येशू त्याला दिसला. गर्दीमुळे येशू त्याला दिसला. तुम्हाला माहिती येशू कधी स्टेजवर नव्हता. येशू कुठं होता? नेहमी लोकांमध्ये. बोला, कुठं होता? येशूची सेवा कधीच अशी वर नव्हती. येशूची सेवा लोकांमध्ये होती. आज पण मी तुम्हाला सांगतो, येशूला शोधायचं असेल ना, पब्लिक मध्ये शोधा, स्टेजवर नाही सापडणार. कुठं सापडेल येशू? अरे बोला ना. जक्कईला सापडला का? मला सांगा ना. नाही सापडला, कारण त्याला अपेक्षा होती येशू सगळ्यांपेक्षा उंच दिसेल म्हणून तो गर्दीमध्ये शोधायला गेला. अरे नाही बाबा, जक्कईने काय केलं मग येशूला बघण्यासाठी? मला सांगा, जक्कईने काय केलं? तो गेला आणि वर चढला की येशूला कुठं बघू शकेल? बोला बोला, कुठं बघू शकेल? देवाच्या दासांनो, येशू स्टेजवर नाही दिसणार. स्टेजवरून खाली बघा, येशू तिथं असेल. लोकांमध्ये काम करतो माझा येशू. कुठं काम करतो? आपण कुठं शोधतोय? सगळे लोक खालून वर शोधतात येशूला. इथं असेल येशू आणि येशू तुमच्या जवळ उभा असतो. येशू आपल्यामध्येच काम करत असतो. येशू आपल्याला स्पर्श करू इच्छितो. येशू आपल्याला दर्शन देऊ इच्छितो. येशू आपली भेट घेऊ इच्छितो आणि आपण येशूला कुठे शोधतोय? वर. बोला, कुठे शोधतोय? जक्कई जोपर्यंत स्वतःवर चढला नाही ना, तोपर्यंत येशू त्याला दिसला नाहीये. लक्षात घ्या, जक्कईने स्वतःला उंच केलं. जक्कईने स्वतःला झाडावर चढवलं आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताला तो कुठे बघतोय? खाली. बोला, कुठे बघतोय? बरंच आपल्याला येशू त्याच्यामुळे सापडलं, कारण येशू जिथे आपण त्याला तिथे शोधत नाही. मरियाला नाही सापडलं, त्याच्या शिष्यांना नाही सापडलं. विश्वास नाही ठेवत होते की हाच येशू. म्हणून येशू म्हणतो, तू कोणाला शोधतेस? काय म्हणतो येशू? तू नेमकी शोधते कोणाला आहे? अगं मी तुझ्या समोर उभा आहे ना, मग तुझा शोध कोणासाठी आहे? जिवंत मी झालेलो आहे ना, पण तू कोणाला शोधतेस? तुला तो येशू पाहिजे तो तुझ्या डोक्यात. तुला तो येशू पाहिजे तो तुझ्या विचारामध्ये आहे.
तुला तो येशू पाहिजे की ज्याची इमेज तू स्वतः बनवून ठेवलेली आहे. मी नेहमी म्हणतो, नीट लक्ष दे, या जगामध्ये 2 देव आहेत. कोण? किती देव आहेत? बोला किती? एक तो देव आहे जो माणसाने बनवला आहे. कोणता? माणसाने. आणि दुसरा तो देव आहे ज्याने माणसाला बनवला आहे. काय समजलं का? पहिला देव कोणता आहे? ज्याने माणसाने बनवला आहे, त्याला तुम्ही ओळखता. पण ज्या देवाने माणसाला बनवलंय ना, त्याला मनुष्य ओळखत नाही. मी बनवलाय ना म्हणून मला माहिती हा देव आहे, पण ज्या देवाने तुम्हाला आणि मला बनवलंय ना, तुम्हाला नाही माहिती तो कोण आहे. म्हणून बऱ्याचदा येशूला आपण ओळखत नाही. तो समोर असतो ना तरी सुद्धा आपण त्याला ओळखू शकत नाही. मी आज पण तुम्हाला सांगतो, माझ्या प्रभूची सेवा स्टेजवर नाही, माझ्या प्रभूची सेवा लोकांमध्ये चाललेली आहे. आमेन. त्याला भेटायचं असेल ना तो तुमच्या शेजारीच आहे. त्याला भेटायचं असेल ना तो तुमच्यामध्येच आहे. त्याला जर तुम्हाला वाटतं ना की मला येशू भेटावा, मी विश्वासाने सांगतो प्रियांनो, तो तुमच्यामध्येच फेऱ्या करतोय, तिथंच फिरतोय तुमच्या जवळ. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा, तो पुनरुत्थित झालेला ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणतो, तू कोणाला शोधतेस मरिया? कोणाला शोधतेस? आता मला एक सांगा, दुसरी गोष्ट, मरिया त्याला कुठे शोधत होती? कबरेमध्ये. मरिया जिवंत देवाला कुठे शोधत होती? कबरेमध्ये. एक वचन वाचून बाळासाहेब आपण, योहान 11:25 वाचा बरं. योहान 11:25. येशूने मार्थेला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जिवंत असताना येशू बोलला होता, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. बोला, पुनरुत्थान आणि जीवन. मग जीवनाला तुम्ही कबरेत कसं शोधू शकता? नीट लक्ष द्या. जो जीवन आहे ना, कबरेत काय असतं मला सांगा? जीवन का मरण? कबरेत काय सापडेल तुम्हाला? मृत्यू का जीवन? आणि मर्यादेला कुठे शोधतीये? मग कबरेत जीवन कसं काय सापडेल तुम्हाला? हे का होतंय माहिती का? कारण येशूने सांगितलेले वचन हे सगळे लोक काय झाले? विसरले. तुला काय झाले? तुम्हाला येशू नाही सापडणार जर तुम्ही देवाचं वचनच विसरले. वचन जर तुमच्यामध्ये असेल ना, येशू सापडेल तुम्हाला. हालेलुया. येशूला शोधायचं असेल ना, माझ्यामध्ये काय असलं पाहिजे? वचन. तुला काय असलं पाहिजे? वचन. विसरली होती की पुनरुत्थान आणि जीवन मीच येशू बोलला होता. मग जीवनाला तुम्ही कुठे शोधताय? कबरेमध्ये. मला कुठे शोधताय? आज सुद्धा असंच झालेलं आहे. आज येशूला, जिवंत येशूला लोक कुठे शोधताय? कबरेमध्ये. कबरा कोण आहे? नाही, आज चुकून आपण ते. एक वचन वाचू अजून बाळासाहेब आपण, लूक शुभवर्तमान 24, लूक 24:1-5 वाचा बरं. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटे आपण तयारी केलेली सुगंधित द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून धुवून लुटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, ते देवदूत त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? मेलेल्यांमध्ये का करता? समजते तुम्हाला? जिवंताचा शोध कोणामध्ये का करतात? मेलेल्यांमध्ये का करतात? तुम्हाला माहिती, कबरेमध्ये येशू कधीच सापडणार? जिवंत प्रभू कधीच मेलेल्यांमध्ये सापडणार नाही. आज पण तीच परिस्थिती आहे. जर तुम्ही चुकीच्या गोष्टी, चुकीच्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला शोधाल ना, तो नाही सापडणार. तुम्हाला माहिती, मेलेले कबरा कोणाला म्हटलेले बायबलमध्ये? मत्ते 23:27 वाचा बरं. मत्ते 23:27. मत्ते 23:27. अहो शास्त्र्यांनो, अहो शास्त्र्यांनो. येशू म्हणतो, अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, तुम्ही केवढी दुर्दशा होणार? तुमची केवढी दुर्दशा होणार? कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. कबरा आज पण आहेत. कबरा कुठे? आज पण आहेत. आपल्या आजूबाजूला असतात. येशू नाही सापडणार कबरांमध्ये. तुम्हाला माहितीये,
ज्या लोकांचं आत्मिक जीवन मेलेलं आहे ना ते काय झालेले आता कबर. बोला काय झाले. येशू कबरेत नाही सापडत, मंदिरात सापडतो. बोला कुठे सापडतो. तुमचं शरीर हे माझं काय, त्याला कबर नको आहे, त्याला काय पाहिजे मंदिर. कबरेमध्ये जिवंत परमेश्वर नाही राहत, मंदिरात जिवंत परमेश्वर राहत. हालेलुया. प्रभू म्हणतो शास्त्री पुरुषांना अरे ढोंग्यांनो. बोला काय म्हणतो. अरे ढोंगी म्हणजे काय. ढोंगी म्हणजे काय. दिखावा की मी किती धार्मिक आहे याचा काय करणं, दिखावा करणं. मी लवाड्या करत असेल पण जेव्हा मी चर्चला तुम्ही दाखवतो मी किती. अरे बोला ना. मी भले बाहेर गेल्यावर पिक्चरचे गाणे म्हणत असेल पण इथं आल्यावर कोणते गाणे म्हणतो. हात वर करून हालेलुया. आणि बाहेर गेलं तर पिक्चरचे. याला काय म्हणतात ढोंगी. बोला याला काय म्हणतात. इथं येऊन मोठ्या मोठ्या भाता करायच्या, मोठ्या मोठ्या थापा मारायच्या, प्रेमाच्या मोठ्या गोष्टी करायच्या, दयेच्या मोठ्या गोष्टी करायच्या, क्षमेच्या मोठ्या गोष्टी करायच्या. देवाचं वचन तुम्हाला माहिती काय म्हणतं. लक्षात घ्या. जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तो, आणि परमेश्वराचं वचन म्हणतं जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. बोला काय आहे. पण इथं आल्यानंतर प्रभू दया कर, आमच्या बांधवांवर दया कर. घरी जाऊन बघा याला. घरी जाऊन बघा. भावाचं भावाशी जमत नाही, भावाचं बहिणीशी जमत नाही, आई वडिलांशी जमत, आई वडिलांचं मुलांशी जमत, बायकोचं नवऱ्याशी जमत नाही. आणि इथे येऊन काय करतात ढोंगीपणा. मला काय करतात. कोणासमोर ढोंग करताय. देवाचं वचन म्हणतं अहो ढोंग्यांना तुम्ही कबरे समान आहात. चुना लावलेल्या. बोला कशा. कबरेला चुना का लावतात बरं. कशी दिसावी सुंदर. माझ्यातलं जी विभत्स आहे ना ते झाकण्यासाठी काय लावला जातो चुना. ताजमहल माहिती का तुम्हाला. ताजमहल कुठे आग्र्याला आहे. कुठे. खूप सुंदर आहे ताजमहल. शहाजहाने बनवले. पण तुम्हाला माहिती ताजमहल त्याने बांधलं पण राहायला कोणीच गेलं नाही. आजपर्यंत कोणीच राहिलं नाही ते. का बरं. कारण ताजमहल काय कबर किती सुंदर असू द्या जिवंत व्यक्ती राहू शकत. ताजमहल सगळ्यात सुंदर इमारत आहे. सगळ्यात सुंदर. शहाजहानने स्वतःच्या बायकोसाठी मुमताजसाठी बांधली पण स्वतः शहाजहान पण राहायला गेला नाही. कारण त्याला माहिती मेलेली बायको तिथे रात्री उठून पोकांडी बसत. गेला का राहायला नाही गेला. त्याला माहिती होतं नाही जाऊ शकत तिथं कारण कबर आहे ना. भले ती कितीही सुंदर असेल, कितीही संगमरवरी दगडाची बांधलेली असेल, कबर ती कबर असते. हालेलुया. तिथं जीवन. तिथं माणूस नाही राहू शकत. देव काय राहणार आहे मला सांगा. कबरेमध्ये माणसाला ठिकाण नाही भेटत तर ते देव कसा राहील. माझा परमेश्वर ना तो म्हणतो मी जिवंतांचा परमेश्वर आहे. बोला कोणाचा परमेश्वर आहे. मेलेल्यांचा. मेलेले ते आहेत जे ढोंग करतात. मेलेले ते आहेत जे देवासमोर लबाड्या करतात. मेलेले ते आहेत ज्यांचे दोन प्रकारचे जीवन आहेत. बोला किती प्रकारचे जीवन आहेत. एक लोकांना दाखवणार आणि एक खरं जीवन जे त्यांना माहिती असतं. काय वाटतं प्रियांनो कोणासाठी ढोंग करतात. म्हणून ख्रिस्त सापडत नाही आपल्याला. आपण चुकीच्या ठिकाणी ख्रिस्ताला शोधू शकत नाही. तो सापडणार पण नाही आणि तो राहणार पण नाही. तो म्हणतो शास्त्री आणि पुरुषांना तुम्ही त्या कबरांसारखे आहात. चुना लावलेल्या कबरांसारखे. बाळासाहेब प्लीज ते वचन परत वाचा. अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा. तुमची केवढी दुर्दशा होणार असं म्हटलेलं आहे. हा पुढे. कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखा आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी सर्व प्रकारच्या घाणींनी भरलेले आहेत. आत सर्व प्रकारच्या घाणींनी काय झालेले आहेत. ज्यांचे अंतःकरण घाणींनी भरलेले आहेत ना ते काय समजा मंदिर आहे का कबर आहे. कबर आहे. मंदिर ना तुटलेलं असेल, फुटलेलं असेल, जुनं असेल, कसंही असेल, मधून कधीच घाण राहणार. मधून कधीच घाण. हे आपलं चर्च किती वर्ष जुनं आहे. आता मला बाळा बोलला किती 180 वर्ष जुनं. पण मध्ये बघा ना किती सुंदर वाटतंय. का बरं सजवलंय आपण. का बरं स्वच्छता ठेवतो आपण. कारण हे आहे काय मंदिर. बोला आहे काय. हे वैशिष्ट्य आहे मंदिराचं. मंदिर कितीही जुनं होऊ द्या ते सुंदरच राहतं. पण कबर जितकी जुनी झाली ना तितकं कुजलेलं सापडतं मध्ये. समजतं मी काय सांगतो. तितकी घाण सापडते मध्ये. लक्षात घ्या. कुजलेली अवस्था, घाण अवस्था त्या लोकांची ज्यांची हृदय काय झालेली आहेत कबरेप्रमाणे हातून सगळी बरबटलेली आहे.
घबरा म्हणतो परमेश्वर. कसा सापडेल येशू त्याच्यात? कसा ख्रिस्त माझ्या सोबत राहील? कसा ख्रिस्त माझ्या ठाई राहील? जर मी कबर असेल ना, ख्रिस्त राहू शकत नाही. या कबरेला मंदिर करा. तुला काय करा? मंदिर करा. जेव्हा मंदिर होईल ना, तेव्हा देव तुमच्यामध्ये वास करेल. आमेन. त्या देव वेळेस देव तुम्हाला सापडेल. आपण चुकीच्या ठिकाणी ख्रिस्ताला शोधतोय म्हणून तो सापडत नाही. आज पण जिवंतपणे अनेक लोक कबरेप्रमाणे झालेले आहेत. लक्षात घ्या त्यांचं जीवन. म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक काढू आपण. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय वचन 1 पासून पुढे. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. प्रगटीकरण 3:1 पासून पुढे. प्रगटीकरण 3:1 ते सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. नीट लक्ष द्या. मंडळीला देव काय म्हणतो माहिती का? बोला, तुझी कृत्ये मला. आपल्याला असं वाटतं कोणालाच समजत नाही मी काय करतो, पण प्रभू काय म्हणतो? तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू इथं काय करतो ना ते देव नाही बघत. तू बाहेर गेल्यावर काय करतो ना, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू बायकोशी कसा वागतो ना, तुझी कृत्ये मला. तुझे संबंध तुझ्या आई बापांशी कसे आहेत ना, तुझी कृत्ये मला. तू बाहेर गेल्यावर काय लबाड्या करतो ना, तुझी कृत्ये मला. तू किती 2 नंबर कमवतो ना, तुझी कृत्ये मला. तू लपून दारू पित असशील पण तुझी कृत्ये मला. तू इथे लाख आराधना करतो, बाहेर गेल्यावर ज्या शिव्या देतो ना, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू इथं पार दाखवतो मी स्वर्गदूत आहे, पण बाहेर गेल्यावर तुझ्या जे भूत घुसतं ना, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. ही गोष्ट विसरू नका. लक्षात घ्या. देव म्हणतो सार्दिस मंडळीला, तुझी कृत्ये मला ठाऊक. कोणापासून लपतो आलो मला सांगा. कोणापासून? लबाड्या मनुष्याशी करू शकतात, देवाशी नाही. प्रभू स्पष्ट म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक आहे. म्हणून देव नाही सापडत. येशू म्हणतो तू कोणाला शोधते? मी तुझ्या समोर उभा आहे तरी तुला दिसत नाही. प्रॉब्लेम तुझ्यात आहे, कारण तू वेगळ्या येशूला शोधते, मला नाही शोधत आहे. जर तू मला शोधत असती ना, पुनरुत्थित येशूला जर तू तुझा शोध असता ना, तर मी तुला सापडलो. तुझ्या मनातच नाही की जिवंत देव मला भेटा. तुझ्या मनातच नाही की जिवंत येशूची माझी भेट व्हावी. येशू तिला म्हणतो तू कोणाला शोधते? ती म्हणते त्या येशूला कुठे ठेवलं मला माहिती नाही. बनतच नाहीये ती की येशू जिवंत झालाय. विश्वासच नाहीये की तो जिवंत येशू मला भेटावा. नीट लक्ष द्या. आज तुमचा आणि माझा शोध जिवंत देवासाठी असावा. आमेन. कोणासाठी असावा? तो ख्रिस्त मला भेटणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तो ख्रिस्त मला भेटणं गरजेचं आहे. मी शुक्रवारी पुण्यात होतो, येरवड्याला एका चर्चमध्ये, मेनलाईन चर्च होतं, तिथं होतो. त्यांना तेच बोलतो, दर गुड फ्रायडेला आपण गुड फ्रायडे साजरा करतो, 7 वाक्य बोलतो. आणि आपल्याला आतापर्यंत अनेक वचनं आपल्यापर्यंत आली माहिती का? आपल्याला तो येशू भेटणं गरजेचं आहे जो पेत्राला भेटला. तुम्हाला आणि मला तो येशू भेटणं गरजेचं आहे जो निकोदेमसला भेटला. त्या येशूला भेट होणं गरजेचं आहे जो शमरोनी स्त्रीला भेटला. तो येशू आपल्याला भेटणं गरजेचं आहे जो झक्कियाला भेटला. तो येशू तुम्हाला आणि मला भेटणं गरजेचं आहे जो व्यभिचारी स्त्रीला भेटला. एवढंच नाही, तो येशू तुम्हाला भेटला पाहिजे जो शेवटच्या क्षणी चोराला भेटला. हा तो येशू होता ज्याने लोकांचं जीवन बदललं. हा तो येशू त्यांना भेटला ज्यांनी त्यांना उद्धार दिला. तो येशू ह्या लोकांना भेटला. झक्कियाला तो येशू भेटला. झक्कियाला येशू म्हणतो आज या घराचं तारण झालं. तो येशू नाही भेटलाय. लोकांना आशीर्वाद देणारा येशू भेटलाय. लोकांना आरोग्य देणारा येशू भेटलाय. लोकांना समस्या सोडवणारा येशू भेटलाय. कारण आपला शोधच त्याच्यासाठी आहे. मग तोच भेटेल तुम्हाला. आरोग्यासाठी येशूला शोधताय, समस्या सोडवण्यासाठी. अरे जीवन बदलणाऱ्या येशूला भेटा. जीवन बदलणाऱ्या येशूला शोधा, म्हणजे तो तुम्हाला सापडेल. हालेलुया. पण मुळात आपला शोधच आशीर्वादासाठी आहे ना, तर कसं काय भेटेल? मुळात आपण शोधतोच ते येशूला जो मला आरोग्य देईल. मुळात आपण शोधतोच ते येशूला जो माझा फायदा करेल. तो येशू तुम्हाला भेटला ना तर आरोग्यच भेटेल, येशू नाही भेटणार. आरोग्य घेऊन काय कराल? येशू भेटला पाहिजे. हालेलुया.
जीवन बदलणारा येशू ज्या दिवशी भेटेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमचा शोध सफल होणार आहे. आमेन. येशू म्हणतो, तू कोणाला शोधतेस? म्हणजे तू कोणाला शोधते? मी तुझ्या समोरच उभा आहे. सार्दिस येथील मंडळीला देव म्हटला, येशू म्हटला, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. फार गरजेचं आहे. शेवटच्या क्षणी ना देव तुमचा आणि माझा हिशोब कशावरून घेणार आहे? तुझी कृत्ये. बोला बोला, तुझी कृत्ये मला ठाऊक. हालेलुया. तू किती वेळ मोबाईलवर असतो आणि किती वेळ देवामध्ये असतो? तुझी कृत्ये मला ठाऊक. इथं आल्यावर फार देवदूतांसारखी आराधना करतो, घरी गेल्यावर जे टीव्ही समोर तू बसतो ना, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. समजते का मी काय सांगतो? अजिबात बडाया नाही मारायच्या. जर माझा सगळा आठवडा टीव्ही समोर आणि मोबाईल समोर जात असेल ना, मी म्हणतो आपली योग्यताच नाही देवासमोर येण्याची. 2 तास देवासमोर यायचं म्हणायचं मी धार्मिक आहे. नाही, देव तुम्हाला म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक. काय खुश होईल मला सांगा ना देव? काय खुश होईल तुमच्या आणि माझ्या? माझा आठवडा गेला हो टीव्ही बघण्यामध्ये, माझा आठवडा गेला मोबाईल मध्ये नको त्या गोष्टी बघण्यामध्ये, माझा आठवडा गेला टाइमपास करण्यामध्ये. 2 तास मी येतो धार्मिकता देवाला दाखवायला आणि म्हणतो प्रभू मी कोण आहे? धार्मिक आहे. प्रभू म्हणतो हे ढोंग्या, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. समजतं मी काय सांगतो? नाही बसू शकत तुम्ही देवाला. तो म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तुम्ही जे बंद खोलीत करतात ते कोण बघतोय? देव बघतोय. तुमचे तुटलेले नाते कोण बघतोय? देव बघतोय. तुम्ही किती दया करतात किंवा नाही करत ते कोण बघतोय? देव बघतोय. सगळ्या गोष्टी परमेश्वर बघतोय. देव म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक आहे. पारसाहेब परत वाचा देवाचं. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला ज्याच्याजवळ देवाचे 7 आज्ञा आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तू जिवंत आहेस. काय म्हणते? तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात. असे तुझ्याविषयी म्हणतात. कोण म्हणतात? लोक म्हणतात. पण येशू काय म्हणतो बरं? पुढे वाचा. पण तू मेलेला आहेस. तू काय आहेस? पण लोक म्हणतात तू काय आहे? लोक कोणाकडून धार्मिक बनवून घेतात माहिती का? दुसऱ्याकडून. तो दुसरा कोण असतो माहिती का? जो स्वतः पण नसतो. जो स्वतः पण नसतो. जो स्वतः प्रार्थनेत नाही ना, तो जर तुमची बडाई मारत असेल ना, तुम्ही धार्मिक आहात समजून घ्या. त्याच्यात तुमचा फायदा नाही. धार्मिकतेची बडाई कोणी मारावी माहिती का? तुमचा प्रशंसा कोणी करावी? जो स्वतः गुडघे टेकतो ना 4 तास, जेव्हा तो तुमची प्रशंसा करत असेल समजायचं तुम्ही धार्मिक आहात. पण जो स्वतः पापात पडलेला आहे आणि तो तुम्हाला धार्मिक समजत असेल ना, डाल में कुछ काला, तो म्हणतो मी पण मेलेला, तू पण मेलेला, तू पण धार्मिक आणि मी पण धार्मिक. तुम्हाला साहेब पण मी तुला म्हणतो, तुम्हाला धार्मिक पण मी तुला म्हणतो. ही चाललेली गोष्ट. प्रभू म्हणतो तुझ्या बाबतीत म्हणतात तू काय आहे? जिवंत. काय म्हणतात तुझ्याविषयी? तू काय आहे? पण येशू जेव्हा त्याला बघतो, येशू काय म्हणतो? तू काय आहे? मेलेला. लोक काय म्हणतात त्याच्याने फरक नाही पडत. देव काय म्हणतो ना आपल्या बाबतीत त्याच्याने फरक पडतो. वचन आपल्या बाबतीत काय म्हणतं ना याच्याने फरक पडतो. स्वतःला बघायचं असेल ना, लोकांच्या नजरेत नका बघू. स्वतःला बघायचं असेल या वचनाच्या आरशात बघा स्वतःला. तुम्हाला तुमचा खरा चेहरा दिसेल. कळते का? आपला खरा चेहरा बघायचा असेल ना, काचेचा आरसा नाही दाखवू शकत आपल्याला. कोणता आरसा दाखवेल? बायबलचा आरसा. याच्या समोर रोज उभे राहा, सकाळ संध्याकाळ. मी तुम्हाला सांगतो बरोबर सुधरून जा. का? कारण हा आरसा आपले पाप आपल्याला दाखवत राहतो, आपल्या चुका आपल्याला दाखवत राहतो. याच्या समोर उभं राहा. जेव्हा तयारी करायची असते ना आपल्याला चर्चला यायला, तर आपण कोणासमोर उभे राहतो? का बरं? कळतं ना आपल्याला कसली गरज आहे. पावडर बिना आरशाचा पावडर लावा बरं. का नाही लावत? बहिणींनो, बिना आरशाची लिपस्टिक लावता येईल का? का नाही? कळत नाही ना आपण किती लावायचं, किती कमी लावायचं, किती जास्त लावायचं. कळतंय का? पण आरसा आपल्याला दाखवतो ना. सजणं काय आहे, स्वतःला सजवणं काय आहे ना, हे आपल्याला कोणामुळे कळतं? आरसा जो आहे ना तो आपल्याला सजवायला मदत करतो. बायबल आपलं आत्मिक जीवन सजवतं. हालेलुया. मला कळायला लागतं की मी कसं सुंदर दिसावं. मला कळायला लागतं अजून माझ्यामध्ये काय कमतरता आहे. मला कळायला लागतं अजून चांगलं दिसण्यासाठी मी काय करावं. हा तो आरसा आहे, याच्यासमोर रोज उभे राहा. हालेलुया. हा तुम्हाला खरं सांगेल. काय सांगेल? पण आपल्याला खरं ऐकायला आवडत
आवडते? खरं नका बोलू आम्हाला, टाइमपास करा, आमचा मनोरंजन करा, निघून जा. येशू उठलाय. अरे पण तुम्ही मेलेले तसं काय? येशू उठलाय हे सत्य आहे. येशू उठलाय, तुम्हाला माहिती, सगळ्या जगाला माहिती येशू उठलाय. प्रभू म्हणतो मी उठलाय, आता तुम्ही उठण्याची गरज आहे. आता तुम्ही जिवंत होण्याची गरज आहे. कारण प्रभू म्हणतो तू काय आहे? मेलेला आहेस. मला तू काय आहे? मेलेला आहेस. तुझ्याविषयी म्हणतात तू काय आहे? जिवंत आहे, पण तू मेलेला आहेस. हालेलुया. नीट लक्ष द्या. मी नेहमी म्हणतो जिवंत ते आहेत देवाच्या नजरेमध्ये जे रोज देवाशी बोलतात. काय करतात? देवाशी. जिवंत ते आहेत जे देवाची वाणी ऐकतात. जिवंत ते आहेत जे देवासाठी काहीतरी करतात. मेलेला व्यक्ती काहीच कामाचा नसतो. त्याच्याशी बोला बरं, बोला ना, ऐकेल का? बरं तो तुमच्याशी बोलेल का? बरं तुम्ही त्याला सांगा पाणी घेऊन येईल का? तो काहीच कामाचा. ज्यांचं जीवन देवाच्या नजरेत काहीच कामाचं नाही ना, ते काय? अरे बोला ना, ते देवाचं ऐकत पण आणि स्वतः पण देवाशी बोलत, ते प्रार्थना करत, ते आराधना करत, ते वचन वाचत, ते संदेश ऐकत. कोण आहे ती लोक? मग यांना कुठे ठेवायला पाहिजे? करा व्यवस्था, करा व्यवस्था यांची. नीट लक्ष द्या. कब्रस्तान कुठं असतं मला खरं सांग? घराच्या शेजारी का गावाच्या बाहेर? म्हणजे जिवंत लोक मेलेले सोबत राहू शकत नाही. हे आपल्याला समाज पण दाखवतो की जे मेलेले आहेत ना ते जिवंतांपेक्षा पुढे असतात. अरे बोला ना, लांब असतात. ते कधीच एकत्र राहू शकत. आजच्या मंडळींचा प्रॉब्लेम काय माहिती का? जिवंत पण कबरा सगळे सोबतच आहेत. आपण प्रेतांमध्ये बसलेलो आहे. लक्ष द्या. बऱ्याच मंडळांमध्ये ही परिस्थिती. मी खूप ठिकाणी फिरतो, कळतच नाही लोकांना मी मुर्द्याजवळ बसलोय असं. काय करावं लागेल माहिती का? एक तर त्यांना जिवंत करा, एक तर त्यांना कबरेत टाका. दोन ऑथॉरिटी तुम्हाला दिलेली आहे. काय? मेलेल्यांना जिवंत करण्याची ऑथॉरिटी आहे. पहिला प्रयोग तो करायचा. काय? मेलेल्यांना काय करायचं? आणि एकच गोष्ट जी त्याला जिवंत करू शकते, ते कोणाचं नाव आहे? येशूचं नाव. येशूच्या नावात मी बोलतो, उठ आणि चालायला. समजतंय का? नाही झाला आणि नाही ऐकत असेल ना, याला उचला आणि कुठे टाका. नाही तर तो एका दिवशी तुम्हाला पण दुर्गंध यायला लागेल त्याची. समजतंय का? तो इथलं वातावरण खराब करायला बसेल. मंडळीमध्ये जे मेलेले आहेत ना, पहिली गोष्ट आपलं कर्तव्य, यांना काय करा? जिवंत करा. नसतील होत ना, सरळ कबरेत टाका. नेता दुर्गंधी इकडं सगळीकडे पसरल. मी तुम्हाला सांग, एक सडका कांदा, 99 कांदे चांगले असले समजा, किती? आणि एक सडका कांदा काय करतो? 99 चांगल्या कांद्यांना. मला नाही कळत की चांगले किती आहेत. चांगले कांदे किती आहेत? 99. आणि सडका किती आहे? मग सगळे चांगले मिळून याला बरं करायला पाहिजे ना, कारण मेजॉरिटी कोणाची आहे? चांगल्यांची. कमी कोण आहे? सडका. पण हे सगळे चांगले मिळून या सडक्याला बदलू शकत. पण हा सडका मात्र या सगळ्यांना काय करतो? भयानक परिस्थिती मी तुम्हाला सांगते. म्हणून कांद्याचे चाळीवाले काय करतात माहिती का? कोणते कांदे निवडतात? सडके. आणि काय करतात की हे बाकीचे खराब व्हायला. म्हणून सांग, एक तर मेलेल्यांना जिवंत करा, एक तर यांना कबरेत टाका. नाही तर हे तुम्हाला कबरेत टाकतील. ही सत्यता आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी जिवंतांचा परमेश्वर, मेलेल्यांचा. पुनरुत्थान येशूचं झालंय. वारंवार येशूचं पुनरुत्थानाबद्दल बोलण्यात अर्थ नाही. आता आपल्याला पुनरुत्थानाची गरज आहे. हालेलुया. आज आपल्याला कबरेतून बाहेर येण्याची गरज आहे. आज आपल्याला या कबरेचं मंदिर बनवण्याची गरज आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे तेव्हा शक्य आहे जेव्हा स्वतःची घाण बाहेर काढून
या कबरेला आपण मंदिराचं रूप आणू. मला कोणाचं रूप आणू? ते तेव्हाच होईल जेव्हा मंदिरातून स्वच्छ होईल की साफ होईल. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू म्हणतो मरियाला, मरिया तू कोणाला शोधतेस? मी तर आहे इथंच, पण तू शोधते कोणाला? आणि देवदूत म्हणतो जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये करू नका. मेलेल्यांमध्ये सापडतच नाही. सार्दिस मंडळीला येशू म्हणतो तुझ्याविषयी म्हणतात तू जिवंत आहे, पण तू काय आहे? मेलेला आहेस. आत्मपरीक्षण करायची गरज आहे. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा हे संदेश लोकांना ऐकायला आवडत, पण मी खरं सांगू का तुम्हाला, मी देवाचा दास कधीच टाइमपास करण्यासाठी जात नाही. मी तुमचं मनोरंजन करून गेलो ना, देव माझा हिशोब घेईल. देव माझा काय घेईल? हिशोब घेईल. सरकारी दवाखाना माहिती का तुम्हाला? त्यांचं शिबिर असतं, आरोग्य शिबिर असतं का नाही? जेव्हा शिबिर संपून ते घरी जातात ना, तेव्हा त्यांना हिशोब द्यावा लागतो. किती गोळ्या वाटल्या, काय द्यावा लागतो? हा, मलेरियाच्या किती वाटल्या, टायफॉइडच्या किती वाटल्या, डायरियावाल्यांच्या किती वाटल्या, किती लसी टोचल्या, याचा सगळा काय द्यावा लागतो? कारण तू गेला कशासाठी होता? आरोग्य शिबिर घेऊन गेला होता ना. मग आता मी सगळ्या गोळ्या औषधं घेऊन आलोय. इथून जेव्हा जाईल ना, देव माझा काय घेईल? हा, केलं काय एखाद्याला जिवंत? पाप दाखवलं एखाद्याचं जीवन परिवर्तन झालं. म्हणून मी सांगतोय, मी तुम्हाला खुश करण्यासाठी नाही, मी देवाला खुश करण्यासाठी सेवा करतो. हालेलुया. म्हणून बऱ्याचदा अशी वचन आपल्याला ऐकायला आवडत नाही, पण देवाचं वचन म्हणजे ज्याला कान आहे तो ऐक. हा शेवटचा काळ आहे, लक्षात घ्या. स्वतःला फसवू नका, स्वतःला फसवू नका. आणि सगळ्यात सोपी गोष्ट काय स्वतःला फसवण्याची माहिती का? धार्मिकतेचे कपडे घालायचे. मला काय घालायचे? हा, एक संन्यासी बगळा असतो, पाहिलं का तुम्ही? संन्यासी बगळा नाव आहे त्याचं वैशिष्ट्य आहे, लक्ष द्या. तो ना नदीच्या तीरी उभा राहतो. कुठे उभा राहतो? नदीमध्ये. पण उंच असतात त्याचे पाय. तो असा एका पायावर उभा राहतो. कसा उभा राहतो? असा, एकदम स्तब्ध, स्थिर. त्याला संन्यासी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तो दिसतो ना संन्यासासारखाच उभा राहतो, असा एकदम स्तब्ध. पण ऍक्च्युअली त्याचा हेतू काय असतो माहिती का? माशे जवळ येणं गरजेचं आहे. काय जवळ येणं गरजेचं आहे? तो माशांना खात्री देतो की मी तुमचं काहीच वाईट करणार नाही. पण ऍक्च्युअली टार्गेट असतो की जवळ आला का चोच मारून त्याला खायचं. समजते का? पण आव कसला आणलेला असतो? संन्यासाचा. म्हणून त्याला संन्यासी म्हणतो. जसा मासा त्याच्याजवळ फिरायला लागला, माशाला वाटतं अरे काय देव माणूस आहे रे. हालत सुद्धा एका पायावर समाधीमध्ये, समाधीत नाही, एका डोळ्याने बघत असतो. आला का जवळ? आणि जसा जवळ आला मासा बिंदास होऊन जातो. त्याला वाटतं देव माणसाजवळ आलो मी. जसा त्या देव माणसाच्या पायाजवळ येतो ना, आज आपण टोच मारतो त्याला खा. समजते तुम्हाला? बऱ्याचदा असं ढोंगी जीवन असतं, आत्मिक जीवन. दाखवणारं वेगळं, दिसतं वेगळं. लोक फसू शकतात. हो, देव नाही फसत. देव नाही फसत. तुमचे अंतकरण देव जाणतो. हालेलुया, हालेलुया. तुमचं हृदय परमेश्वर जाणणारा परमेश्वर. मी किती चांगल्या आवाजाने गाणं म्हणतो याच्याने फरक पडत नाही. माझं हृदय किती चांगलं याच्याने फरक पडतो. मी किती मोठ्याने प्रार्थना करतो याच्याने फरक पडत नाही. मी कोणत्या अंतकरणाने प्रार्थना करतो याच्याने फरक पडतो. तुम्ही देवाला बाकी कशानेच खुश नाही करू शकत. हे शुद्ध ठेवा, देव खुश होतो. तो अंतकरण पारखणारा परमेश्वर आहे. आमेन. तो म्हणतो तुझ्याविषयी म्हणतात तू जिवंत आहे, पण तू मेलेला आहेस. पण तू मेलेला आहेस. नीट लक्ष द्या. स्वतःला जिवंत करा, तर हा पुनरुत्थित दिवस जो आहे ना, पुनरुत्थानाचा दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित होईल. आमेन. हालेलुया. नेताना फसवणारं जीवन जगू नका. तुम्ही देवाला नाही फसवत, तुम्ही कोणाला फसवताय? स्वतःला. हा, करेक्ट बोलतो. कोणाला फसवताय? आणि जो स्वतःला फसवतो त्याला कोणीच वाचू शकत नाही. त्याला कोणीच नाही वाचू शकत, कारण तो कोणाला फसवतोय? बोला ना. प्रत्येक तंबाखू खाणाऱ्याला वाटतं, कान देऊ नाही, प्रत्येक तंबाखू खाणाऱ्याला वाटतं कॅन्सर मला होणार. हालाकी प्रत्येक पुडीवर लिहिलेलं असतं खाल्ल्याने काय होईल. प्रत्येक पुडीवर लिहिलेलं असतं तंबाखू खाने से क्या होता है. पण खाणारा काय विचार करतो माहिती का? मला नाही होणार, मला नाही होणार. हे कोणाला फसवू नये सांगा मला. हे असतं अशी फसवणार.
हा पापी आहे, हा पापात मरेल, मी नाही म्हणत. आपण नाही पापी. हे याच्यासाठी, आपल्यासाठी नाही. वचन आजचं माझ्यासाठी नव्हतं, तो तसा आहे ना त्याच्यासाठी. हे आपल्यासाठी नाही, कॅन्सर आपल्यासाठी नाही. हे स्वतःला फसवलंय. हालेलुया. लक्ष द्या, पापाचं वेतन काय? वेतन आहे ते पापाचं, ते प्रत्येकासाठी. जो पाप करेल त्याला तेच वेतन भेटेल, दुसरं काही भेटू शकत नाही. फसू नका स्वतः, फसवूच नका. तुम्हाला माहिती हे दिवस जिवंत होण्याचे दिवस आहे. बोला काय? आणि तुम्ही स्वतःला जिवंत व्हायची इच्छा नसेल ना, एक दिवशी देव उचलून तुम्हाला कबरेत टाकेल. मंडळीत नाही ठेवणार, मंडळीत ठेवणार नाही, कारण मंडळी जिवंतांची. बोला मंडळी काय? त्याच्यात जिवंतच सापडते. ख्रिस्ताची मंडळी मेलेली असू शकत नाही, नाहीच असू शकत. बरबडलेलं घाण काहीच सापडणार नाही. स्वर्ग कसं आहे? पवित्र. बोला स्वर्ग कसं आहे? देव कसं आहे? आणि देव म्हणतो मी पवित्र आहे म्हणून तुम्ही काय पवित्र असं. काहीच मागत नाही देव. मी पैशावाला, मी धनी आहे म्हणून तुम्ही धनीवान नाही. देव म्हणतो मी पवित्र आहे ना, तू काय राहा. दुसरं काहीच नाही. तुम्ही गरिबी घेऊन स्वर्गात जाऊ शकता. नीट लक्ष द्या. तुम्ही आजार घेऊन पण स्वर्गात जाऊ शकता, पण पाप घेऊन स्वर्गात नाही जाऊ शकत. दरिद्री लाजर गरीब होता, दुसऱ्याचे तुकडे उडलेले खायचा. दरिद्री लाजर आजारी होता, कुत्री येऊन त्याचे फोड चाटायचे. पण बायबल म्हणतं मेला तेव्हा कुठे गेला? स्वर्ग. श्रीमंताकडे पैसा होता, धनदौलत होती, चांगली मेजवानी होती, कपडे रत्ते सगळे चांगले, मेला तर कुठे गेला? नरकामध्ये. पाप घेऊन नाही जाऊ शकत तुम्ही स्वर्गात. बाकी तुमची परिस्थिती काही असू द्या, पाप नको जीवनामध्ये. आणि हे ते दिवस आहेत शेवटचे, की ह्या दिवसामध्ये देव त्याच्या मंडळीला वचनाद्वारे शुद्ध करतोय. मला काय करतोय? शुद्ध करतोय. आज प्रभू काय करतोय माहिती का? प्रत्येक मंडळीत जाऊन प्रभू म्हणतो लाजरा बाहेर. काय म्हणतो प्रभू? लाजरा. हे तेव्हा शक्य जेव्हा येशूची वाणी तुम्ही ऐका. लाजर बाहेर येईल, मेलेला जिवंत होऊन जाईल. आमेन. मी स्वतः मेलेलो होतो, या मेलेल्याला त्याने जिवंत केलं. त्याची वाणी ऐकू. हालेलुया. माझ्या पापात मेलेलो होतो मी कबूल करतो. पिणारा, खाणारा, सगळ्या घाण गोष्टी करणारा मी होतो, पण या मेलेल्याला येशूने हात मारून जिवंत केला. आज मी तुमच्या समोर जो आहे ना, तो जिवंत झालेला आहे. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. स्वतःला फसवू नका. आत्मपरीक्षण करा. काय मी जे वागतो, जगतोय ना, ते ढोंगीपणा आहे का खरं जीवन आहे माझं? हे स्वतःच्या हृदयाला विचारा. आमेन. स्वतःशी खोटं बोलायचं. सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला. सत्य कोणाला कळेल? स्वतःला. म्हणजे पहिलं खरं कोणाशी बोलायचं? जगाशी नंतर बोला. सत्यवान नंतर व्हा जगासाठी. पहिले कोणासाठी व्हा? स्वतःसाठी. पहिले स्वतःशी तर खरं बोला, की हे खाल्ल्याने तू पण मरशील असं. हा, हे तुझ्यासाठी पण घातक आहे, तर तुम्ही जिवंत राहा. हालेलुया. समजतंय का? अरे बोला. येशू सोबत जो भी राहिला ना, त्याला एक हमी दिली येशूने. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी, आणि जो जिवंतपणे माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार. ही हमी कोणाबद्दल माहिती का? येशू म्हणतो जो माझ्या सोबत असेल आणि माझ्यावर काय ठेवेल? विश्वास. आमेन. बस येशू सोबत राहा. येशू आपल्या जवळ आहे, आपल्या समोर उभा आहे, फक्त आपण त्याला ओळखत नाही. आपण नको तिथं येशू ख्रिस्ताला शोधत फिरतो, म्हणून सापडत. आज तो आपल्या जवळच आहे. तो म्हणतो तू कोणाला शोधतेस? म्हणजे मी तुझ्या समोरच उभा आहे. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे, तो आपल्यामध्ये आहे. तो आपल्याला जिवंत करू शकतो, आपल्याला पुनरुत्थित करू शकतो, आपली परिस्थिती बदलू शकतो. सगळ्या गोष्टी देव करायला समर्थ आहे, फक्त तुम्ही ओळखा करा. आमेन. स्वतःला तयार करा. तो कबरेत राहणार नाही. तो कशात राहील? मंदिरात. बोला कशात राहील? म्हणून पहिले कबरेची काय करा? कबरेचं रूपांतर कशामध्ये करा? याला साफसूफ करा. याची घाण भरलेली ना सगळी काढून टाका. मी पहिलेच सांगतो, त्याच्याशिवाय देवाला जागा भेटणार नाही. स्वतःच हृदय, स्वतःच मन. बायबलमध्ये इतकं सुंदर वचन आहे ना. काय म्हणतं देवाचं वचन माहिती का? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण जीवनाचा उगम कुठे आहे? त्यातच आहे. म्हणजे कशात आहे?
अंतःकरणात. बोला कशाने? सगळं सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा याचं जास्त रक्षण. तन मन धन. काय? तन मन. याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त कोणाचं रक्षण करतो? तन मन आणि धन या तिघांपैकी आपण सगळ्यात जास्त कशाचं रक्षण करतो? धनाचं. आणि देव काय म्हणतो? कशाचं कर? मनाचं. आणि आपण कशाचं करतो? धन आपण कशात ठेवतो? लॉकरमध्ये. कशात ठेवतो? आणि हे मन मात्र कचरा पेटी आहे. मन काय करून ठेवलंय आपण? डस्टबिन. माहिती का तुम्हाला डस्टबिन? ते बगीचेत गेलेत का तुम्ही? बगीचेत आणि असं तोंड उघडलेलं पेंग्विन असतं तिथे, पाहिलं का? आणि तिथं खाली लिहिलेलं असतं यूज मी. काय म्हणतं? आजकाल आपलं अंतःकरण आपण असं करून ठेवलंय पेंग्विन सारखं आणि म्हणतो यूज मी. आला व्हॉट्सअपचा मेसेज, टाकला त्याच्यात. सगळ्या जगाभराचा कचरा कशात पडला? मन. बोला तर कशात पडला? सकाळी उगवल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो मोबाईल मधून इतका कचरा जातो ना या मनामध्ये. काय तुमचं जीवन राहील मला सांगा ना? कचरा पेटी झाली सगळी. काय झाली? कचरा पेटी. ही सगळी साफ करणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रियांनो, अंतःकरणाचं रक्षण करा. कारण जीवनाचा गुण तिथंच आहे. त्याच्याशिवाय येशू त्याच्यामध्ये राहू शकत आणि तो तुम्हाला पुनरुत्थित करू शकत नाही. देवाची इच्छा आहे की त्याला ओळखा. येशू म्हणतो मरियेला, तू कोणाला शोधते? माझा वेळ इथं संपला, मी जास्त पुढे जाणार नाही. पण मी विश्वास ठेवतो की आज देव आपल्याशी बोललेला आहे. हालेलुया. आणि केवळ ऐकणारे असू नका, तर देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे. सार्दिस मंडळीला प्रभू म्हटला, तुझ्याविषयी म्हणता तू जिवंत आहे, पण तू मेलेला आहेस, कारण तुझी कृत्य पूर्ण अशी माझ्या पाण्यात आली. तिथं पुढे लिहिलेलं आहे, तुझी कृत्य पूर्ण अशी माझ्या पाण्यात आली. म्हणून पहिली कृत्य कर. देवाचं वचन, चांगली कृत्य कर, वचनाप्रमाणे जग, वचनाप्रमाणे वाग, म्हणजे तू जिवंत होशील. हालेलुया. देव या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. डोळे झाकू, आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू. हा समय आहे की आपलं मन परमेश्वराच्या हाती आपण सोपू. तो प्रभू आपल्यामध्ये आहे. तो पुनरुत्थित ख्रिस्त आज आपल्यामध्ये आहे. तो आपल्या समोर उभा आहे. आज त्या प्रभूला म्हणा, प्रभू मला जिवंत कर, मला जिवंत कर देवा. माझी मेलेली अवस्था बदलू दे. थँक्यू जीसस. एक छोटस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. अब भी मुझ में सांस बाकी है, अब भी मुझ में सांस बाकी है. तेरे साए में खुश रहता हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ अलग सी ये बात है, चाहे जो भी हालात है, इस दिल को सुकून है. यीशु तू जो मेरे साथ है. क्या पता था मुझे तू मोहब्बत है, क्या पता था मुझे तू मोहब्बत है.
इस दिल को तो बस तेरी हसरत है, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। धन्यवाद पिता, तुझ्या चरणी येणं बसणं, तुझी वाणी ऐकणं हाच जिवंत बनाय प्रभू. आणि म्हणून दे बाप्पा, आज जर आमची अवस्था मेलेली असेल तर आज तुझ्या वचनाद्वारे आम्हाला जिवंत कर, आम्हाला पुनरुत्थित कर की आम्ही ख्रिस्ताला ओळखू शकू. यासाठी प्रभू आम्हाला सहायता कर. आमच्या अंतकरणाचे डोळे उघड दे बाप्पा. मरियेला दिसत नव्हता जिवंत झालेला ख्रिस्त, ती ओळखत नव्हती त्या ख्रिस्ताला, पण आम्ही ओळखावं प्रभू, यासाठी आमच्या अंतकरणाचे डोळे उघड दे बाप्पा. धन्यवाद, तुझ्या वचनाद्वारे आज तू आमच्याशी बोललाय. केवळ ऐकणारे नाही पण वचनाप्रमाणे चालणारे आहोत. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुला देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि पूर्ण नावाने मागितली आहे. आमेन.